सत्कार तुम्ही स्वीकारा. एक काम करा, मला ऐका ना, मला ऐका, चर्चा करा, माझं ऐकून घ्या. माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्देमाल आहे, मी सांगतो कुठून आणली ती. माझ्याकडे 10 जणांची ऍड्रेस आहे, तिथे दारू उपलब्ध आहे. ती कोणाला सांगता ह्या गोष्टी? 4 महिने काय केलं? 4 महिने पत्र दिलंय. कचरा आहे का पत्र? ही तुम्ही त्याच्याबद्दल आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही. नाही कसं करू नका. या पत्राला काही किंमत आहे की नाही? माझ्या उपतालुका देशाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही? आज 4 महिने झाले मी तुमची वाट बघतोय. काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्देमाल आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या. मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून. ही 10 ठिकाणची दारू आहे गोव्याची. आम्ही इथे आता पुण्यामधून आणली 2 तासात. तुम्ही कसल्या कारवाई करता? तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना. तुमचे हप्ते किती आहेत? तुम्ही कोणाकोणावर हप्ते घेता? गाड्या किती चालतात? 36 का 42 गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे. सगळ्यात दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून. स्टाफ नाही, व्हेकल नाही. हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही? आम्ही मंत्री आहोत. समाज आपला उद्ध्वस्त होतोय. तुम्ही हप्ते घेऊन इथे लहान मुलं काल पकडलं. एमआयडी सुद्धा एक पोरगा मेला 22 वर्षाचा. आता आपण जाऊया. तुम्हाला एवढं हलकं वाटलं का? हे सगळं पत्र घेतलं, आले नाही आले, त्यांना काही उत्तर नाही दिलं, एवढं सोपं समजू नका. मला याची डिटेल्स द्या. आता आपण पोरगा पाठवूया तिथे. दारू उपलब्ध आहे की नाही ती मी तुम्हाला सांगतो. तिथे विक्री होते की नाही ती सांगतो. लावा, द्या मला डिटेल्स ते. हे मला कागद दाखवतो तुम्ही. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते. तुम्ही सगळेजण मिळा. पत्र दिल्यानंतर ताबडतोब एजंटला फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं. हे बातम्या दारू विक्रेत्यांना ही लिंक काय आमचं पत्र फोन आला. मी एवढं काय हलक्यात घेता काय? धिंड काढून आहे तुमची धिंड. लक्षात ठेवा, एवढं हलक्यात घेऊ नका. 22, 23 वर्षाची पोरं मरतायत. बरं ती ओरिजिनल असली असते तर गोष्ट वेगळी. ही डुप्लिकेट येते, याची पण तुम्हाला खबर आहे. हे पूर्वाला दिलाय तुम्हाला पत्र.